उद्देश एकच आहे. मी नेहमी सांगतो की आई बनली पाहिजे, आई घडली पाहिजे. अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है तो पहले हर माँ को जिजामा बनना होगा. सो आई कणखर आणि खंबीर घडली पाहिजे. हिंदू कल्चरमध्ये, शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे, 16 संस्कार सांगितले गेलेले आहेत. त्या 16 संस्कारांमध्ये दुसरे 2 नंबरचे असणारे संस्कार म्हणजे गर्भसंस्कार. शिवाय आपण अभिमन्यूंची स्टोरी बरेच जणांनी ऐकलेली आहे की गर्भात वाढणाऱ्या अभिमन्यूंना चक्रव्यूह भेदनाचं ज्ञान झालं. सो गर्भसंस्कारांविषयी जर पाहिलं तर पुरातन काळातला त्याला इतिहास असलेलं आपल्याला जाणवतं. वेदांमध्ये गर्भसंस्कारांबद्दलचा उल्लेख केलेला आहे. तर सर्वसाधारण ही प्राचीन परंपरा आहे, सांस्कृतिक परंपरा आहे, ज्या माध्यमातून गर्भास्थित अवस्थेमध्ये असणाऱ्या बाळावरती काही चांगले परिणाम व्हावेत. फक्त शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या ते बाळ कणखर खंबीर बनावं यासाठी सांगितली गेलेली ही क्रिया आहे. आणि डेफिनेटली या क्रियेचा काही खूप चांगला परिणाम आज आम्ही पाहतो आहे. गेल्या 5 वर्षात जे काही हजारो लोक आमच्याकडं जोडले गेले, ज्या आईनं 9 महिन्यांसाठी किंवा जो काही वेळ आहे तिच्याकडं तो या गर्भातल्या बाळाला दिला, वेगवेगळ्या ब्रेनसाठीच्या ॲक्टिव्हिटीज, सेन्सरी ऑर्गनच्या ॲक्टिव्हिटीज, कॉन्सन्ट्रेशन, पीस, स्टॅबिलिटीसाठीच्या काय ॲक्टिव्हिटीज, या ॲक्टिव्हिटीज ज्या आईनं या 9 महिन्यांमध्ये केल्या, निश्चितच तिचं बाळ आज वेगळं आहे. त्याच्या बाळामध्ये काही प्रचंड वेगळ्या क्वालिटीज आणि गुण जाणवत आहेत. आणि हे मी सांगतो आहे असंच नाही आहे, तर आज WHO सुद्धा मान्य करतं आहे की गर्भास्थित अवस्थेमध्ये असताना त्याला जे काही वातावरण आईच्या माध्यमातून मिळालेलं आहे, ज्या भावना मिळालेल्या आहेत, ज्या इमोशन्स मिळालेल्या आहेत, त्याचाच परिणाम त्या बाळामध्ये असलेला आज बघायला मिळतं.